इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचं कसं ते बघणार. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे इलेक्ट्रिसिटी यूज करून मॅग्नेटिक प्रॉपर्टी जाते त्या कंडक्टरमध्ये. इथं कंडक्टर म्हणून नेल यूज केलेला आपण, आणि त्या नेलला कॉपरची वायर वाइंडिंग केलेली म्हणजे गुंडाळली आहे, आणि त्याचे एंड इकडं पिनच्या इकडे आहेत, आणि ह्या पिन कुठे लावल्या ड्राय सेलला. ठीक आहे, ड्राय सेलला पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड म्हणून आपण पिन्स यूज केलेले आहेत. आणि ते कनेक्शन कंप्लीट करायला वायर बघा खाली लूपमध्ये जोडली दिसते हां, आणि रबरने ते होल्ड करून ठेवलेलं, त्याला वर सेलो टेप लावलेला आहे. आता पुढे काय होतं ते बघूया. आता हा नेल्स हा मॅग्नेट आहे का? नाही, पण आता हे कंप्लीट झालेलं सर्कल म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होती, राईट. तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाल्यामुळं या कंडक्टरमध्ये इकडेच बघा, या कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. आता मॅग्नेट काय करतं तर आयरनला अट्रॅक्ट करतं, म्हणजे मॅग्नेटिक सर्कल्सला अट्रॅक्ट करतं. तर हे होतं आहे का अट्रॅक्ट बघत. जर ही निडल याला अट्रॅक्ट झाली तर याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. ओके, करून बघूयात, लक्ष द्या. झालं होतं अट्रॅक्ट. हो. ओके, म्हणजे ह्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आलेली आहे. आता मी काय करते बघा, हे कनेक्शन काढून टाकते. हे मी डिटॅच केलं म्हणजे कनेक्शन जाणार. आता अट्रॅक्ट होतं का बघूया, दिसते का प्राची? आता अट्रॅक्ट होते का पिन?